हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू द चॅनल. नेक्स्ट डे मध्ये तुमचं स्वागत आहे. हा नवीन ब्लॉग आहे आणि तुम्ही बघत असतील की आम्ही टाउनला चालू काय. हो नाईस विंटेज. सो आम्ही टाउनला आलोय, तर कुलाबाला आहोत आम्ही आता सध्या. आणि काल आम्ही होतो, तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल. हा, जर नाही बघितला असेल तर जरूर बघा. आणि आम्ही का आलो त्याच्यासाठी एक मेन रिझन आहे. आम्ही खूप सारी शॉपिंग केली काल, पण शॉपिंगच्या नादात शॉपिंगच्या ह्याच्यात आम्ही साईज चुकीची घेतली. सो आम्ही परत एक्सचेंज करण्यासाठी आलो. सो एक्सचेंज झालेला आहे आणि खूप जास्त तहान लागले. मुंबईमध्ये थोडी गरमी, थोडी थंडी कमी झाली, गरमी थोडी वाढत चाललंय. माझं फेवरेट. आणि कुलाबाला कॉजवेला एक थिंक ज्यूस करून एक होतं, जे ओरिओ शेक तिला सगळ्यात जास्त आवडलं होतं. पण ते तिथे बंद झालं, रिकन्स्ट्रक्शनला गेली आहे बिल्डिंग. तर आम्ही आलो आहेत फोर्टला, हे शिफ्ट झालंय. तर तुम्ही समोर बघू शकतात थिंक ज्यूस सेंटर. आणि आता आम्ही ऑर्डर दिली आहेत आणि थांबलो आहेत त्या ज्यूससाठी. सो दॅट्स द रिझन. हॅपी आहे कारण का माणूस तुम्हाला इथे आणलं. असं हॅपी ठेवायला लागतं. ठीक आहे, चला ज्यूस आल्यावर भेटू. खूप सारे व्हरायटीज ऑफ ज्युसेस आणि मिल्कशेक आहे. आणि प्रांजलीचं वेट करू शकते तुम्ही, बघता किती उत्सुक आहे ज्यूस पिण्यासाठी. ओरिओ शेक तिचा फेवरेट आहे. ओरिओच आहे ना तुझा फेवरेट? ओरिओ आहे. सो कसं वाटते आणि काय आता 6 दिवसांनी कुठे चाललो आहेत आपण? काय एक्साइटमेंट आहे? 6 दिवसांनी चाललो आहे माझं ड्रीम बर्फ बघायला. आणि प्रांजली फर्स्ट टाइम फ्लाईटने विजिट करणार आहे. तर तुम्हाला ती फर्स्ट टाइम फ्लाईटचा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करू. किती तयार आहे, किती एक्साइटेड आहे? पॅकिंग झाली नाही. पहिली गोष्ट पॅकिंग करून मग मी एक्साइटेड जास्त. ओ हो, क्या आंसर दिया, वाह. ठीक है, चलो. बहुत प्यास लगी है भाई, जल्दी बनाओ ना यार, कोण नाही आहे. तो ढंटाडा. हे आहे काय आहे वरती पकड. ओरिओ क्रम्बल मिल्कशेक. आणि खूप मस्तपैकी सजवलेलं आहे. आणि इकडे मस्त एक सिटिंग पण आहे, बस स्टॉप. आणि माझं 3 बेरीज मी मागवलंय, सो त्याचं मी वेट करतो. सो प्रांजली कसं आहे? सो गाईज मी मागवलं आहे 3 बेरीज मिल्कशेक. आणि हा असा आहे, तुम्ही बघू शकता. आणि आम्ही मस्तपैकी बसस्टॉपवर बसून मिल्कशेक एन्जॉय करतो. चिअर्स. सो गाईज हे आउटलेट एवढं छान आहे की तुम्ही ज्युसेसचे प्राइस बघू शकता. आणि खूप जास्त रिझनेबल प्राइस आहे. ते जे प्रांजलीने जे आता ओरिओ शेक पिलं, इट वॉज फॉर ओनली 150. त्याच्यात तुम्हाला काय इकडे एक मिनिट, ओरिओ शेक होता, त्याच्यात ओरिओ होते ऑब्विसली, आईस्क्रीम होता, केक होता, आणि काय होतं, चिप्स होते, चोको चिप्स होते, ब्राउनी होते. 150 मध्ये खूप वर्थ आहे. आणि मी 3 बेरीज वाले घाला, तो 140ला होता. आणि आता मी परत एक ऑरेंज ज्यूस मागवलं. मग खूप असं तहान सारखी लागलं, सो मागवलं, बघूया. आणि खूप जास्त वर्थ आहे थिंक ज्यूस सेंटर. आणि हे टाउन साईडला खूप जास्त ब्रांचेस आहेत त्याचे. आपल्या साईडला नाही आहे, पंढरीला नाही आहे, म्हणजे घाटकोपरला डायरेक्ट. सो येस गाईज, शॉपिंग झालेली आहे. कुलाबावरून रिटर्न आलो आहोत आम्ही. सो पेट्रोल भरून झालेलं आहे आणि हवा भरण्यासाठी थांबलोय. आणि खूप दिवसानंतर गाडीत बसलो आहोत आम्ही. आणि खूप असं मला बरं वाटतंय, मला तरी बरं वाटतंय असं शांत. आणि बाईक चालवताना कसं होते, म्हणजे थोडं जास्त लक्ष द्यावं लागतं. आणि गाडीत मस्त आरामात सेफली आपण जाऊ शकतो. सो दॅट्स द थिंग. तुला कसं वाटतंय गाडीत खूप दिवसानंतर बसून? नाही, मला तर स्कूटी आवडायला लागली. का? कारण स्कूटीने फटाफट जायला भेटतं. आणि काही गाडीने एकदम स्लो. 35. ठीक आहे, 30. हां, बोल काय बोलत होते? गाडीने एकदम स्लो जायचं, घाईच्या ठिकाणी बाईक पटकन बरी पडते. बाईक बरी पडते, पण चालवणाऱ्याला तर विचार कसं वाटते. चालवतो मी, तू पाठी बसतेस ना.
पाहिजे नव्हती तेव्हा बाईक पाहिजे करत होता, आता बाईक आहे तर नको करतोय. काही ठिकाणी सिटीमध्ये ठीक आहे, हायवेवर जायला मला या टायमाला 11:30च्या वेळेस मी सेफ करतो की गाडी घेतलेली चांगली असते. आय मीन माझ्याप्रमाणे मी सांगतो. तुला काय, तुला तर मागेच बसायचं, गाडीच्या बाजूला बसायचंय, मला फक्त बसून जायचंच. मग बस झालं, कन्क्लुजनवर आलो ना. सो येस, दॅट्स द थिंग. हे आमचं डिबेट चालतच राहणार. ठीक आहे, चला पोचू. पेट्रोल भरलेलं आहे, आता हवा भरतोय, बघू शकतो.